नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. घरात कोणीतरी असल्याचा भास होतो. बाबा माझ्या मागच्या भिंतीकडे बघत म्हणाले. कसला भास? मी विचारले. घरात कोणीतरी रात्रीच्या वेळेस येते. बाबांची नजर अजूनही भिंतीवर स्थिर होती. मला कळले नाही. मी बाबांकडे रोखून बघत म्हणालो. आम्ही दोघे आमच्या जुन्या घरात बसलो होतो. बाबा एकटे राहत असत. मी बऱ्याच दिवसांनी घरी आलो होतो. आमच्या कौलारू घरात 3 खोल्या होत्या. बाबा एका खोलीत झोपत असत आणि बाकीच्या 2 खोल्या बंद असत. त्यामुळे त्या 2 खोल्यामध्ये कोणी जात नसे. घरच्या पुढे छोटे अंगण होते. आई असताना आईने एक बाग सजवली होती. त्यापुढे लोखंडाचे दार होते. पण बाबांना या वयात घरभर फिरणेही शक्य होत नव्हते. बाबांनी सावकाश त्यांच्या समोरच्या खोलीकडे बघितले. मी झोपल्यावर माझ्या समोरच्या खोलीत कोणीतरी असल्याचा भास होतो. पावलांचा आवाज होतो. आई आल्याचा भास होतो का? मी शांतपणे विचारले. माझ्या आईचे निधन होऊन 10 वर्षे झाली होती. आईचे आकस्मिक निधन बाबांच्या अगदी जिव्हारी लागले. त्यानंतर ते अंथरुणालाच खिळले. पण आजही 75 वर्षाचे माझे वडील तिच्याबद्दल आवडीने बोलत असत. बाबांचे डोळे चमकले. हलके हसले ही. काय माहीत, कदाचित असेल ही, बाबा म्हणाले. पण मग आई अशी अचानक 10 वर्षाने का येत असेल? प्रश्न माझ्या मनात जागा झाला. वयोमानामुळे बाबांना ऐकू येत नसे. चष्म्याचा नंबरही बदलायला हवा होता. या वयात असे भास होणे साहजिकच. एकदम एक मध्यम वयाचा माणूस दार उघडून आत आला. त्याचे लक्ष माझ्याकडे गेले. मला बाबांच्या जवळ बसलेला बघून तो दचकला. चेहरा ओळखीचा होता, पण पटकन नाव आठवले नाही. अरे गजानन, ये. आज कोण आलंय बघ, बाबा त्याला बघून म्हणाले. अरे हा तर गजानन काका. माझी ट्यूब पेटली. मीही त्यांना बऱ्याच वर्षांनी बघत होतो. या घरात बाबा एकटे राहत होते. मी शहरात होतो. गजानन काका बाबांचे सगळे करत असत. अगदी स्वतःच्या वडिलांचे रोज जेवण घेऊन येत असत. डॉक्टरांकडे घेऊन जात असत. ते आमच्या घराजवळ त्यांच्या कुटुंबासोबत राहत असत. पण मला माहीत नव्हते की ते अजूनही घरी येतात. आजही त्यांनी नेहमीसारखा बाबांसाठी जेवणाचा डबा आणला होता. दादा, अरे तू कधी आलास? तुझ्यासाठी डबा आणला असताना, गजानन काका चपला काढत म्हणाले. हे काय, आत्ताच आलो. कसे आहात? मी विचारले. बरे, चालू आहे. गजानन काका पटकन स्वयंपाकघरात गेले. ताटात जेवण काढून त्यांनी ताट बाबांना दिले. बाबा ताट घेऊन आपल्या खोलीत गेले. मी तुला डबा आणून देतो. गजानन काका माझ्यासमोर बसत म्हणाले. राहू देऊ काका. अरे तुझा फोन कधी लागतच नाही. खूप वेळा प्रयत्न केला. मागच्या आठवड्यापासून बाबांचा फोनवरून सुद्धा फोन केला होता. काकाने विचारले. हो, मी कामानिमित्त दुसऱ्या शहरात होतो. प्रवास, धावपळ चालू होती. त्यामुळे फोनही बंद होता. मी म्हणालो. तुला बातमी कळली का? गजाननने पटकन विचारले. कुठली? मी विचारले. दिनेश दादा. गजानन काकाने नजरवर आकाशकडे वळवली. मला त्यांच्या इशाऱ्याचा अर्थ समजला. काय, कोण म्हणाले? मी रागात विचारले. मला एवढेच कळले. बाबांना यामधले काही माहीत नाही. गावात लोक बोलत होती. गजानन काका म्हणाले. आपल्या घराबद्दल गावातले लोक पहिल्यापासूनच बोलतात. हे काय नवीन नाही. मी वैतागून म्हणालो. मी त्याला मागच्या आठवड्यातच भेटलो होतो. दिनेश मजेत आहे. जाड झालाय. त्याचा पोरगाही फार हुशार. मी एका दमात बोलून गेलो. दिनेश माझा लहान भाऊ होता. बाबांची आणि त्याची लहानपणापासून भांडणे होत असत. मी नेहमी दुर्लक्ष करत असे. पण 19-20 वर्षाचा असताना अभ्यास करत नाही, घरी पैसे चोरतो म्हणून बाबांनी त्याला घराबाहेर काढले. मी तेव्हा विरोध केला नाही, पण आईला फार वाईट वाटले. नंतर दिनेशला नोकरीही मिळाली नाही. पैसे संपले. आईच्या मायेने मग तो चोरून घरात राहायला लागला. अगदी मध्यरात्री बाबा झोपल्यानंतर घरी येत असे, जेवत असे आणि पहाटे बाबा उठायच्या आत घरातून बाहेर पडत असे. त्याचे असे वागणे मला आवडले नाही. पण आईकडे बघून मी गप्प बसत असे. मी गजानन काकांना बाबांच्या भासाबद्दल सांगितले. मला ही भास झाला. गजानन काका मान हलवून होकार देत म्हणाले. कसे काय?
मला फार आश्चर्य वाटले. एकदा बाबा मला म्हटले की रात्रीचा इथेच झोपत जा. माझी तयारी नव्हती, पण बाबांच्या शेजारच्या खोलीत मी एकदा झोपलो होतो. गजानन काका म्हणाले, मग काय झाले? माझी उत्सुकता वाढली. पावलांचा आवाज झाला. समोरच्या खोलीत कोणीतरी गेले, पण माझे काय धाडस झाले नाही. गजानन काका दोन्ही हात हलवत म्हटले, तुम्ही बघायला हवे होते. मी निराश होऊन म्हटले, बहुतेक दिनेशही असेल. गजानन काकाने अलगद एक अंदाज केला. दिन्या इकडे येणे शक्य नाही. तो आई गेल्यानंतर परत कधीच आला नाही. मी म्हणालो. थोडा वेळ कोणी काही बोलले नाही. मी गजाननकडे बघत म्हणालो, माझा भूतावर विश्वास आहे. माझाही. मला लगेच प्रतिक्रिया मिळाली, पण आम्हा दोघांनाही माहीत नव्हते आता पुढे काय करू शकतो. मला या घरात राहायची भीती वाटत होती. नारळ ठेवायचा का? गजाननने विचारले. आज लगेच नको ठेवायला. आज रात्री मी बघतो काय प्रकार आहे ते, मी म्हणालो. गजाननची निराशा झाली, पण मला लगेच कोणत्या निष्कर्षावर पोहोचायचे नव्हते. गजानन म्हणाले, असे अचानक कसे येणे झाले? म्हणजे बरे झाले तुम्ही आलात. बाबाही तुमची आठवण काढत असतात. दिनेश दादांबद्दल काही जास्त बोलत नाहीत, पण तुमच्याबद्दल बरेच बोलतात. तू असा एकटा अचानक इतक्या वर्षांनी कसा आलास? गजाननला असे सरळ विचारले होते, पण ते काही त्यांना जमले नाही. बाबा माझ्याबद्दल बरा विचार करतात हे ऐकून बरे वाटले. खूप दिवस आलो नव्हतो म्हणून आलो. 4-5 दिवस सुट्टी आहे. मी थोडा हसत म्हणालो, चला गावात फिरून येऊ. गजाननला अजून गप्पा मारायच्या होत्या. नाही काका, मागच्या आठवड्यात खूप धावपळ झाली. आता घरीच आराम करतो. गजाननला काय बोलावे ते सुचत नाही. मी पटकन विषय बदलत बोललो. TV चालू आहे का? न्यूज बघायच्या होत्या. गजाननने मान डोलावूनच उत्तर दिले. आमच्या बोलण्याचे विषय संपले होते. मला जास्त बोलण्यात रस नव्हता. गजाननने माझ्यासाठी परत एक जेवणाचा डबा आणून दिला. त्यांनी दिलेले जेवण जेवत मी TV बघितला. रटाळ न्यूज होत्या. काही नवीन घडत नव्हते. तेच ते करप्शन, दरोडा, चोरी, खून, खटला. आज बऱ्याच दिवसानंतर घरातले जेवण जेवायला मिळाले. जेवण झाल्यावर मी बाबांच्या खोलीत गेलो, पण बाबांनी खोलीचे दार आतून लावून घेतले होते. कदाचित कोणीतरी दार उघडून आत येईल अशी भीती त्यांना वाटत असणार. मी त्यांच्या समोरच्या खोलीत गेलो. त्या खोलीत एक कॉट, एक खुर्ची आणि खाली जमिनीवर एक कळकट गादी टाकली होती. खोलीतले दिवेही चालू नव्हते. मी खोलीतील एकमेव खिडकी उघडली. गज काढले तर एक माणूस सहज आत येईन एवढी जागा होती. गज गंजले होते. तकलादू झाले होते. एकदा भटका बेघर माणूस तर येत नसेल ना? माझ्या मनात शंका आली. रात्री येत असेल, इथे झोपत असेल आणि मग पहाटे निघून जात असेल. ही शक्यता होती. असे असेल तर त्याला सहज घराबाहेर काढता येईल, पण भूताची संगत नको. रात्रीला सुरुवात झाली होती. माझ्यातला थकवाही वाढला होता. मी बाबांच्या शेजारच्या खोलीत जाऊन पडलो. खूप दमलो होतो, पण या भूताच्या भीतीने झोपही पळून गेली होती. कोण बरे येत असेल? मी डोक्याला ताण देत विचार केला. आई काय येईल अशी अचानक? दिन्या इकडे येणे शक्य नाही. मग अजून कोण? कोणीतरी बाबांचा जुना मित्र. मी बाबांचे सगळे मित्र आठवण्याचा प्रयत्न केला. बाबांचा जुना मित्र तो येत असेल, पण मग बाबा त्यांच्याबद्दल विसरले असतील. त्यांच्या या मित्राबद्दल गजानन काकालाही सांगायचे विसरले असतील. बाबांना या वयात सकाळी बोललेले संध्याकाळीही आठवत नसे. वयाचा परिणाम होता हे साहजिकच होते. काना ही भास कसा होतोय? हा डाव गजाननचा तर नाही? हा विचार माझ्या मनात विजेसारखा आला. मी स्तब्ध झालो. ते असे का करतील? करू शकतात. या घरासाठी, या घराला चांगली किंमत मिळू शकते. त्यांना चांगले ठाऊक होते की दिन्या इकडे येणार नाही आणि मीही आज बऱ्याच वर्षांनी आलो आहे. त्यामुळेच त्यांना माझ्या अशा अचानक येण्याचे आश्चर्य वाटले. अशा गोष्टींनी बाबांच्या मनात भीती तयार करणे आणि मग घर स्वतःच्या नावावर करून घेणे हा त्यांचा डाव असू शकतो.
पण मग बाबा खरेच त्याच्या नावावर घर करतील? कारण बाबांची त्यांच्या मुलांनी कधी काळजी घेतली नाही. प्रश्न मागून प्रश्न तयार होत होते. एकही उत्तर मिळत नव्हते. मी कितीतरी वेळ असा बिछाण्यावर पडलो होतो. रात्रीचे किती वाजले होते हेही कळत नव्हते. बाहेरच्या सुन्न शांततेमध्ये मनातला गोंधळ अजून जाणवत होता. घशाला कोरड कोणीतरी आलंय. मला आवाज आला. आवाज आहे का? भास कसे ओळखायचे? परत आवाज होईल का? काय करू? माझ्या दरवाजाच्या मागे कोणीतरी होते. माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता, पण त्यामागे कोणीतरी उभे होते. त्या दरवाजामधून मला ते एकटक बघत होते. ते दरवाजा तोडून आत येईल आणि मला पकडेल, मला मारून. कोणीतरी माझ्या खोलीचे दार ढकलते का? मला जाणवले. माझा आवंडा आतमध्येच गुदमरला. डोळे उघडण्याचेही धाडस होत नव्हते. काय करू? दाराचा आवाज. हो, नक्की दाराचा आवाज होता. कोणीतरी समोरच्या खोलीचे दार उघडले. आत गेले. हो, त्या खोलीत कोणीतरी आहे. मला इथे बसल्या जाणवते. कोण असेल? का आलं असेल? असे रोज का? मी थिजून तसाच पडलो होतो. पायातले त्राण गेले होते. तळहातांना घाम आला होता. मी जितक्या होईल तितक्या हलक्या बिछाण्यावरून उठलो. पावलांचा आवाज न करता दाराकडे गेलो. दाराची कडी सावकाश काढली, पण त्याचा आवाज झाला. हात थरथरले, श्वास अडकला. ते मला पकडतील. मी मरेन, मी मरेन. मला गुंगी आली. मी कडी तशीच हातात घेऊन माझा तोल सावरला. स्वतःला सावरले. दीर्घ श्वास घेऊन मी दार उघडले. माझी नजर समोरच्या खोलीच्या दाराकडे गेली. त्या खोलीचे दार सताड उघडे होते. मला अंधारात काही दिसले नाही. मी दबकत थोडा पुढे गेलो. खोलीच्या दारापाशी आलो. मी आतमध्ये बघितले. खोलीमधल्या खॉटवर दोघे मोठे पुरुष बसले होते. एक हसऱ्या चेहऱ्याने माझ्याकडे बघत होता आणि दुसरा त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत होता. ज्याच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते त्याचे मानेनच मला आत बोलावले. खुर्चीकडे हात करून बसायला सांगितले आणि सावकाश म्हणाला, अरे ये ना, घाबरतोस काय? मी सावकाश आत गेलो. खुर्चीत अवघडून बसलो. ते दोघे बलदंड पुरुष खांद्याला खांदा लावून त्या एवढ्याशा कॉटवर बसले होते. पहिल्याच्या चेहऱ्यावरचे हास्य अजूनही कमी झाले नव्हते. तो मला न्याहाळत होता आणि दुसरा अजूनही मोबाईलमध्ये गेम खेळण्यात मग्न होता. त्याने माझ्याकडे अजून पाहिले नव्हते. मी धीर करून विचारले, आत कसे आलात? त्याने त्याच्या मागच्या खिडकीकडे इशारा केला. रोज या ढोल्याला खिडकीतून आणावे लागते होते. पहिला माणूस दुसऱ्याकडे बघत म्हणाला. मोबाईलवर गेम खेळणारा इसम खी करत हसला. रोज मी एवढेच विचारू शकलो. मग काय, आम्हाला काय माहीत तू कधी येणार? कधीतरी येशील असा अंदाज होता. तू यार आम्हाला खूप फिरवलीस. पहिला इसम खोट्या रागात बोलला. रोज इकडे येत होतो चोरासारखे. याच खोलीत झोपत होतो चोरून. मी विचारले. आमचा तुझ्या बापावर आणि गजाननवरही विश्वास नव्हता. तुझ्या बापाला सांगितले असते तर त्याने तुला कळवले असते. गजाननने ही तेच केले असते आणि मग तू इथे कधी आला नसतास. त्याने पद्धतशीरपणे मला सांगितले. दिनेशबद्दल तुझ्या बापाला माहीत होते का? त्याने मला प्रश्न केला. नाही, गजाननला माहीत होते. कोणी केले ते त्याला माहीत नव्हते. माझ्या भीतीची जागा निराशेने घेतली. तू केलेल्या कांडनंतर सगळे पुरावे तुझ्या विरोधात होते आणि मग तू पळून गेलास, भूमिगत झालास. गेले 2 आठवडे आम्ही तुला शोधत होतो. या घराचा पत्ता कळाला. गावात चौकशी केल्यावर आम्हाला कळाले की फक्त तुझा बाप या घरात राहतोय. आम्ही येऊन हे घर बघितले आणि या ढोल्याने ही आयडिया सुचवली. आमचा अंदाज होताच की तू कधीतरी इथे येणार. आणि मग दिवसा मी परत विचारले. दिवसभर एक जण घरावर पाळत ठेवण्यासाठी होता. आज तू त्यालाही चुकवलेस. या इसमाला माझ्या प्रश्नाचा कंटाळा आला होता. मला सगळा प्रकार कळला. माझे भांडे फुटले होते. चल रे जाऊ.
पहिला इसम अगदी मित्रासारखा मला म्हणाला, कुठे? मी विचारले. पोलीस चौकीत. आणि कुठे? साहेब, उद्या सकाळी जाऊ ना. मी फार दमलोय. मी रडवलेल्या स्वरात म्हणालो. तुम्ही इथे झोपा. मी पण इथे खाली जमिनीवर झोपतो. पहिल्या इसमाने नाही म्हणत मान हलवली. दुसरा इसम मोबाईलवर गेम खेळत माझ्याकडे न बघत म्हणाला, इथे झोपलो तर दिनेशसारखा डोक्यात दगड घालून आमचा खून करशील. अंगतुकाच्या या शब्दाने मला ते खिडकीचे गज तुरुंगाच्या गजासारखे दिसू लागले. ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.